या नवीन पिकअप गाड्यातून माल नेणे कधी थांबणार काय माहिती। व्हिडिओ काढून काढून थकलो भावांनो। काय ह्यांचं काय बंद होतच नाही माल घेऊन जाणं, सगळ्या नवीन गाडीची वाट लावतात। आणि एका साहेबांना आपल्याला सांगितलेलं की जर अशी गाडी भरलेली दिसली, फोटो नाही तर डायरेक्ट व्हिडिओच पाठवलाय, बघा जरा काय कारवाई करत असेल तर हल्लो भावांनो, आपली गाडी भरलेली कुठं? मुंबईला। मग काय मुंबईला जायचं म्हटल्यानंतर टाकी करायला लागते फुल। टाकी बिकी केली फुल, 53.54 लिटर डिझेल बसलं। आता टाकी फुल झाल्या म्हणल्यानंतर आता रिटर्न येस तोवर काही टेन्शन नाही। तर चला मग काय लागलो रोडला आणि आलो साताऱ्यात। साताऱ्यात आपल्या सगळा मोकळाच रोड होता, रात्रीची वेळ असल्यामुळे काही ट्रॉफिक पण नव्हतं, काय नाही, एकदम शांतपणे मस्तपैकी चाललेलो। आणि पुढे आलो तर जरा म्हटलं काहीतरी टाइमपास करायला लागतंय। आता तुम्ही मंचीला व्हिडिओ काढलाय कोणी तर आपल्याबरोबर सोन्या पण होता, जरा काय रात्री जरा टाइमपास जरा केला की जरा बरं वाटतं। तेवढंच प्रवासात कसं आनंद पाहिजे हो, आणि आनंद शोधता आलाच पाहिजे। आलो पुढं, मग काय म्हटलं जरा मस्का पाव चहा मारावा, मलाई चहा। मग काय सोन्या आम्ही सगळ्यांनी चहा बी मारला। आता म्हटलं चहा पिलाय, आता थंडी गेल्या, आता मग काय लागलो डायरेक्ट लोणावळा पास करून एक्सप्रेसला लाग आपल्याला काय थोडंसं चालायचं होतं आणि खोपोलीकडे जाऊन आपल्याला राईट टर्न पण मारायचा होता। तर ह्यो बघा सोन्या आबाईचा भाचा आहे बरं का, आपल्याबरोबर एक ट्रिप येतो म्हणलेला, तर आपण कधी कोणाला नाही म्हणतच नाही। तर चल म्हणलं भावा तुला यायचंय तर चल, तर म्हटलं गाडी पण जरा चालवायला लागणार, काय विषय नाही। मग त्याच्यापाशी गाडी दिलेली आणि आलो डायरेक्ट आपल्या पार्टीच्या दारात। गाडी खाली होतो पण ह्यो आपला बदलापूरचा आला अक्षय आपल्याला भेटायला। मग भावाच्या 2 पिकअप आहे, भावाबरोबर पण गाडबेट घेतली आणि आपल्याला जरा गडबडच होती म्हणून त्यामुळे काही जास्त थांबत बसलो नाही आणि निघलो। पुढे आल्यानंतर आपल्याला वांगणीमध्ये आपल्याला येऊ फिरोजबाई आणि मोहसिनबाई गाठ पडली। भावांनी पायनॅपल ज्यूस सांगितला, 1 नंबर पिलो, थंडगार मस्तपैकी झालं। जरा मुंबईत जरा गरमी लयच वाढलेली, त्यामुळे म्हटलं जरा गार व्हावं। मग त्यांची गाडबेट घेतली, चला म्हणलो आता जायला लागतंय, कारण की पुढं परत एक्सप्रेसला पण लागायचं होतं। तर आलो भावांनो डायरेक्ट आपण एक्सप्रेसला लागून आपल्याला काय जास्त एक्सप्रेसला चालायचंच नव्हतं, कारण की आपल्याला लोणावळ्यातून आपल्याला तळेगाव मार्गे पुण्यात एंट्री करायची होती। तर पुढे येऊन मग काय पुढे आल्यानंतर म्हटलं चला आता पोटपूजा करायला लागतंय। भैया सोन्या म्हणायला लागला, भैया पोटाकडे पण बघा, चला जरा जेवण करूया। म्हणून म्हटलं चल जेवण बिवण करून घेतलो आणि आलो पुढं खेडशिवापूरच्या पुढे आल्यानंतर येऊ बघा आपला कोण आहे, जरा कमेंट करून सांगा भावानो ही गाडी कोणाची आहे। तर आता दोघं पण आम्ही डायरेक्ट कराडला जाणार होतो। तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरा नक्की सांगा, आणि जाताना जरा फॉलो पण करा। धन्यवाद भावा।